शहीद कामेश विठ्ठल कदम यांच्या स्मारकाचा आज दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आला. बहादरपुरा रोड कंधार इथं अनावरण सोहळा. शहीद स्मारक अनावरण कार्यक्रमाचं आयोजन आज दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता शहीद स्मारक लॉ कॉलेज समोर बहादरपुरा रोड कंधार इथं आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन लोहा कंधार विधानसभेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या समवेत पोलीस निरीक्षक कंधार येथील चंद्रकांत जाधव, त्यासोबतच नगरपालिका कंधार येथील उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी यांच्या समवेत शिरीष बनसोडे, नगरसेवक पिंटू कदम, जमूर मुल्ला खान नगरसेवक, सुधाकर कांबळे नगरसेवक, त्यासोबतच कंधार येथील मोठ्या प्रमाणात नगरसेवक बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते. नांदेड येथून नांदेड वागळा शहर महापालिकेचे नगरसेवक संजय पाटील घोगरे, माजी नगरसेविका डॉक्टर करुणाताई जमदाडे, इंजिनियर हरजिंदर सिंग संधू, माजी सैनिक संघटनेचे रामराव थडके, प्रकाश कस्तुरे, बीएसएफ संघटनेचे लोणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. भारतीय माजी सैनिक संघटनेचे कॅप्टन प्रकाश कस्तुरे, रामराव थडके, केशव मुंडे, देवराव डोंगरे, त्यासोबतच एसटीसी बीएसएफ चाकूर येथून निरीक्षक म्हणून सीताराम कुमावत, आरक्षक आमिर राजेंद्र, आरक्षक पालखे प्रकाश यांच्या समवेत फौजी अनिताताई स्वप्नील पवार, सुरेश सोनकांबळे, स्वप्नील पवार यांची, त्यासोबतच वीर पत्नी स्वाती कामेश कदम, वीर माता व पिता सुनंदा विठ्ठल कदम, आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम, डॉक्टर मिलिंद कदम, मुलगा कबीर कदम आदींची यावेळी मंचावर उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी जगातील सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध, त्यासोबतच विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद कामेश विठ्ठल कदम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर दीप प्रज्वलन करून यावेळी सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान गौरव माता पिता वीर पत्नी यांच्या वतीनं करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक यावेळी माजी नगरसेविका तथा लेखिका साहित्यिक डॉक्टर करुणा जमदाडे यांनी केलं. या मनोगतामध्ये त्यांनी कदम परिवार हे अतिशय सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणारा आहे. तसंच शहीद कामेश कदम हा अतिशय सर्वांशी हसतमुख राहणारा तरुण होता. तो अकाली जाण्यानं निश्चितच कदम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आमदार चिखलीकर ही निश्चितच वीर पत्नी स्वाती कामेश कदम हिचं शिक्षण पाहता त्या शैक्षणिक प्रवाहात निश्चितच संधी देतील असा आशावाद यावेळी डॉक्टर जमदाडे यांनी बोलून दाखविला. त्यानंतर रामराव थडके भारतीय माजी सैनिक संघटनेचे यांचे, त्यासोबतच आंबेडकरवादी मिशनचे कदम यांच्या वतीनं सुद्धा मनोगत व्यक्त करण्यात आले. त्यामध्ये आंबेडकरवादी मिशनचे दीपक कदम यांनी आज घडीला मिशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी राज्य आणि देशभरामध्ये आपलं कार्य मोठ्या दिमतीनं करत आहेत. त्यानंतर आमदार चिखलेकर यांनी मनोगत आणि या शहीद स्मारक अनावराचं उद्घाटन झालं असं पहिल्यांदा जाहीर केलं. त्यानंतर शहीद कामेश विठ्ठल कदम यांच्या संपूर्ण हयातीमध्ये, त्यासोबतच त्यांच्या कुटुंबासोबत माझा स्नेह हा अनेक वर्षापासूनचा आहे. कदम परिवाराच्या एकंदरीत सर्व घटना घडामोडीमध्ये आपण सदैव सोबत आहोत. कदम परिवाराने जेव्हा जेव्हा हाक दिली तेव्हा ओ म्हणून आपण पुढे असणार आहोत असा आशावाद सुद्धा यावेळी आमदार चिखलीकर यांनी बोलून दाखविला. सुरेख असं कार्यक्रमाचं आयोजन वीर माता, वीर पत्नी आणि कदम परिवार यांच्या वतीनं करण्यात आलेलं होतं. कार्यक्रमाचं संचलन पत्रकार दिगंबर शिंदे डिका पाटील यांनी केलं, तर आभार गोल्डी जमदाडे यांनी मानले. कदम परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमाच्या सुरेख आयोजनाबद्दल
सर्वच मान्यवरांनी त्यांचे यावेळी आभार मानले. शहीद स्मारक अनावर सोहळा हा कंधार वासियांसाठी आठवणीत सदैव राहील, अशी प्रतिक्रिया कार्यक्रमाच्या नंतर सर्वांच्या वतीनं यावेळी बोलवून दाखविली जात होती. कंधार येथील पत्रकार बांधव सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते.